अजय देशपांडे सर आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचा या स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आणि जो युवानंद 2025 कार्यक्रम आयोजित करतो त्या प्रसंगी स्वागत करतो. व आपण आमच्या सभागृहात आल्यावर सर्वप्रथम आमचे अध्यक्ष आदरणीय मोहनला विनंती करतो. मी पुन्हा भाऊंना विनंती करतो की त्यांनी श्री मोहनबाबा कारंजेकर सर महाराजांचं स्वागत करावं. पुनश्च भाऊ मी आपणास विनंती करतो की आपण आशुतोष अडोनी सरांचे या प्रसंगी स्वागत करावं. आणि इथे उपस्थित आमच्या सर्व संचालक मंडळाचे सदस्य आहेत आणि हे सर्व माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळे काही विभाग प्रमुख आहे, डीन्स असे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण कसे आपले या कार्यक्रमात विजय खंडेलवाल, राजू ताई, नाही पेंटिंग देवाची
लेखन आणि कार्यासाठी त्यांना अक्षय हिंदू पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या ते भारतीय जीवन विमा निगम LIC मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन करणारे प्रेरक व्याख्याते म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. मी करता, मी निर्माता, स्वप्न बघा, स्वप्न जगा, नापास मुलांची गोष्ट या कार्यशाळाद्वारे ते प्रेरणा देत आहेत. तर मी प्राचार्य संजय खेरडे सरांना नम्र विनंती करते की त्यांनी आडोणी सरांचा सन्मान शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करावा. धन्यवाद सर. आपल्याला आज या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आशुतोष अडोणी सरांना आपण आमंत्रित करूया. आमच्यावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य स्वामी ज्ञानमयानंदजी, ज्यांचं प्रेरक उद्बोधन आपण आत्ताच ऐकलं, ते पूज्यपाद महंत मोहन बाबा करंजीकरजी, गेली 20 वर्ष ज्यांच्या व्यक्तिमत्वामुळे माझ्यासारखे अनेक तरुण कार्यकर्ते प्रभावित आहेत, ते या ज्ञान मंदिराचे शिल्पकार. हे मंदिर हा शब्द अतिशय योजनापूर्वक या ठिकाणी वापरतोय. ज्या परिसरात आल्यानंतर आपण एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश करतो आहे असं वाटतच नव्हतं. एका मंदिरात आपण वावरतोय अशी अनुभूती ज्या परिसरात आल्यानंतर झाली. त्या या सगळ्या परिसराचे शिल्पकार आदरणीय जगदीश भाऊ, ज्यांच्या आग्रहामुळे मला सहन करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे, ते माझे मित्र डॉक्टर मलसानेजी, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय खेरडे सर, श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले आदर्श शिक्षक आदरणीय वाकडे सर, रवींद्रजी कडू सर, माझे वैयक्तिक जीवनातले आणि संस्कार भारतीतलेही मार्गदर्शक आदरणीय अजयजी देशपांडे, आणि माझ्या युवा मनाच्या युवा मित्रांनो, सर्वप्रथम ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, त्या स्वामी विवेकानंदांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माता सरस्वतीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझे सद्गुरू स्वामी विद्यानंदांचं स्मरण करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना बघितलं आणि मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. ते मोरपंखी दिवस, ज्या मोरपंखी दिवसांमध्ये डोळ्यांमध्ये केवळ स्वप्न आणि स्वप्न असत. सगळ्या अवकाशाला गवसणी घालण्याची ताकद आणि उर्मी, सगळं जग जिंकण्याची अभिलाषा ज्या वयामध्ये असते, ज्या दिवसांमध्ये असते, त्या दिवसांना तुम्ही जगत आहात. यासाठी मित्रो, मला पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. बोरकरांची फार अप्रतिम कविता आहे तारुण्याबद्दलची. त्याचं म्हणतात, या नदीच्या पार वेड्या यौवनाचं झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे, मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे. मेदिनी म्हणजे जमीन, आणि केशरी त्याला उशेचा कस्तुरी आशिष आहे. तारुण्य कसं असतं? जिथे नदीच्या पार यौवनाचं झाड असतं, जिथे जमिनीला सुद्धा कस्तुरीचा सुगंध असतो, जिथे उषा सुद्धा केशरी असते, ज्या ठिकाणी हत्तीच्या गंडस्थळावर झेप घालून ते फोडण्याची ताकद आणि उर्मी मनामध्ये असते, आणि त्याच वेळेला एखाद्या तिच्या डोळ्यातल्या दाट काळ्या
काया काजळ्यामध्ये गुंतून धुंद होण्याची नजाकतही मनामध्ये असते, ते मित्र हो तारुण्य असतं. हा आयुष्यातला एक वेगळा कालखंड असतो जो पुन्हा येणार नसतो. एका कवीने फार सुंदर वर्णन केलं. तो असं म्हणतो कि जिंदगी तो एक धर्मशाला है, और कैसी धर्मशाला है, यहां सिर्फ दो मुसाफिर आते हैं. एक मुसाफिर ऐसा है जो आने के बाद वापस जाता ही नहीं, और दूसरा मुसाफिर ऐसा है कि जो वापस जाने के बाद फिर से लौट के आता नहीं. जो आने के बाद फिर से वापस नहीं जाता वो बुढ़ापा है, और वो जाने के बाद फिर वापस लौट के कभी नहीं आती वो जवानी है. मित्र, या तारुण्याला तुम्ही जगत आहात, आणि मला तुमचं अभिनंदन दुसऱ्या एका गोष्टीसाठी करायचं आहे की या तारुण्याचा सर्वोत्तम आयकॉन, या तारुण्याचा सर्वोत्तम आदर्श त्याला म्हणता येईल अशा स्वामी विवेकानंदांचं रोज दर्शन तुम्हाला घडावं अशी व्यवस्था जगदीश भाऊंनी तुमच्यासाठी केलेली आहे. तारुण्याची अनेक व्यवच्छेदक लक्षण असतात. आमचे बाबा आमटे, मी आनंदवनात शिकलो आहे, आनंद निकेतन महाविद्यालयात, ते नेहमी सांगायचे की तारुण्य म्हणजे काय असतं, युवा म्हणजे काय असतं. तर युवाला उलटा करा. युवाला उलटा केल्यानंतर तयार होणारा शब्द आहे वायू. त्याच्या दोन्ही बलंद हातामध्ये वायूच्या वेगानं प्रतिकूलतेवर मात करून पुढे जाण्याची दानत आणि क्षमता असते ना, तो असतो युवा. ते असतं तारुण्य. ती असते जग जिंकण्याची अभिलाषा. ती असते माझ्या उपस्थितीनं जगाला काहीतरी सार्थक देण्याची उर्मी. स्वामी विवेकानंदांचं आयुष्य असं चिरतारुण आयुष्य, चिरतारुण आयुष्य. मित्र, युवा मनाचं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं असतं? युवा मनाचं सगळ्यात मोठं लक्षण असतं की ते बंडखोर असतं. वाढतं वय तुम्हाला स्थितिप्रिय करत जात. वाढतं वय तुम्हाला जे आहे ते स्वीकारायची अगतिकतेना का होईना सवय लावायला लागतं. तारुण्य मात्र असं नसतं, ते बंडखोर असतं. तारुण्य प्रश्न विचारत असतं. तारुण्याला प्रश्न पडत असतात. ज्याला प्रश्न पडत नसतात तो तरुण नसतोच मुळे. ज्याला स्वप्न पडत नसतात आणि ज्याला प्रश्न पडत नसतात तो तरुण नसतो. डोळ्यांमधली स्वप्न आणि मनामधले प्रश्न हे तारुण्याचं लक्षण असतं. तोही असाच एक तरुण आहे, 18-20 वर्षाचा. असंच एक महाविद्यालय. त्या महाविद्यालयामध्ये प्रोफेसर विलियम हेस्टी नावाचे तत्कालीन अतिशय हुशार प्राध्यापक वर्गात शिकवत आहेत. त्यांनी शिकवायसाठी घेतलेली कविता विलियम वर्ड्सवर्थची आहे. आणि विलियम वर्ड्सवर्थ जो प्रसिद्ध निसर्ग कवी आहे, त्याची एक्सकर्शन नावाची कविता शिकवत असताना त्या कवितेच्या रसग्रहणामध्ये गुंग झालेले प्रोफेसर हेस्टी वर्णन करतात की ज्या वेळेला मनुष्याचं निसर्गामध्ये तादात्म्य होतो, स्वतःला विसरून टाकतो, निसर्गाशी ही तादात्म्यता ही माणसाला समाधी नावाच्या अवस्थेकडे नेत असते. आध्यात्मिक साधनेतून लाभणारी जी समाधी आहे ना, ती समाधी अशी निसर्गाच्या तादात्म्यातूनही लाभू शकत असते असं वर्णन हेस्टी करतात. काय तो तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला एक तरुण वर्गातला उभा होतो आणि विचारतो आपल्या शिक्षकांना, सर एक्सक्यूज मी, सॉरी, पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न आहे सर, तुम्ही ज्या तादात्म्याचं वर्णन केलं आणि नंतर ज्या समाधी नावाच्या शब्दाचं वर्णन केलं, त्या अनुषंगाने ज्या परमेश्वरी साक्षात्काराची आणि प्रचितीची वर्णनपर माहिती तुम्ही आम्हाला देत आहात, सर ही समाधी तुम्ही अनुभवली आहे का? आणि या समाधीतून लाभणाऱ्या त्या परमेश्वराचं दर्शन तुम्ही घेतलं आहे का? प्रोफेसर विलियम हेस्टी प्रामाणिक प्राध्यापक आहेत. ते सांगतात, नाही रे बाबा, ना मला या समाधीचा अनुभव आहे, ना या परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन मी घेतलं आहे.
पुन्हा कडाडतो. पूर्ण आदर ठेवून आपल्या शिक्षकांना तो म्हणतोय, मग सर ज्याची तुम्ही अनुभूतीच घेतली नाही, जो तुम्ही बघितलाच, त्या समाधीचं आणि त्या देव नावाच्या अवस्थेचं वर्णन का करतात? गेली काही वर्ष मी बघतोय, शोधतोय, वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा धांडोळा घेतोय, वेगवेगळ्या आध्यात्मिक पुरुषांना भेटतोय आणि त्यांना प्रश्न विचारतोय. हिच्या देव नावाच्या संकल्पनेवर जगामध्ये इतकी धर्ममत उदयाला आलीत, तंत्रज्ञान उदयाला आलीत, पंथ संप्रदाय आणि महंत उदयाला आलेत. तो देव प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला माणूस कोणी पाहिलाय का? प्रोफेसर विलियम एस्टी सांगतात की नाही रे बाबा, मला तर नाही दिसला, पण म्हणतात असं त्या दक्षिणेश्वराला एक रामहंस परमहंस नावाचे, रामकृष्ण परमहंस नावाचे पुजारी आहेत खालीचे, त्यांनी म्हणे देव पाहिलाय. नरेंद्र हसतोय, छद्मीपणे हसतोय. याचं कारण रवींद्रनाथ टागोरांचे गुरु वडील किंवा तत्कालीन सगळे कलकत्त्यात राहणाऱ्या मोठ्या मोठ्या आणि धर्माच्या ज्ञात्यांना त्यांनी जाऊन विचारलेलं आजपर्यंत कोणालाही देव सांगता आला नाही. हा दक्षिणेश्वरचा पुजारी, कळकट वस्त्रांमध्ये राहणारा, अवलिया स्वरूपाचा, हा मला सांगणार? लक्षात घ्या, तारुण्याच्या उंबरठ्यावरचा नरेंद्र लगेच रामकृष्णांना भेटायला गेलेला नाही. त्यानंतर ईश्वरीनाथ दत्तांच्या घरी त्यांची भेट झाली आहे स्वामीजींची. त्या ठिकाणी एक भजन केवळ म्हटलं नरेंद्रांनी आणि भावसमाधी लागली ठाकूरांना. निरोप पाठवतायत, त्या मुलाला भेटायला पाठवा. तब्बल 9 महिने गेलेले नाहीत नरेंद्रनाथ, आणि 9 महिन्यानंतर रामकृष्णांचा जो परिस्पर्श झालाय ना आयुष्याला, थेट प्रश्न विचारतोय. तारुण्याचं लक्षण असतं प्रश्न विचारणं. आणि लक्षात घ्या, तुमची आणि माझी संस्कृती जगातली एकमेव संस्कृती आहे. तुमचा आणि माझा धर्म जगातला एकमेव धर्म आहे, हिंदू नावाचा, की ज्यांनी प्रश्न विचारायला अनुमती दिलेली आहे. इथे सुरुवातच मुळी कोहम पासून आहे. कोहम पासून सुरू होणारा प्रवास सोहम पर्यंत घेऊन जाणं, हे ज्या ठिकाणी अध्यात्माचं प्रवास वर्णन आहे, तिथे प्रश्नांना बंदी नाही. प्रश्नांना बंदी तिकडे आहे. काही गोष्टी स्वामीजी आता आपण स्पष्टपणे सांगितल्या आणि मांडल्या पाहिजेत. ज्या सेमेटिक विचारधारा आहेत, एक पुस्तक, एक प्रेषित, एक विचार मानणारे, त्यांनी बंदिस्तपणा आणला. त्यांनी जगाला कट्टर केलं. त्यांनी जगाला सेमेटिझम सांगितलं, ज्या सेमेटिझम मधून दहशतवादाची निर्मिती आहे. कारण मी सांगेन तेच जगातलं अंतिम सत्य, ते तुला मारावं लागेल. अन्यथा माझ्या एका हातात शस्त्र आहे, दुसऱ्या हातात माझा धर्मग्रंथ आहे. एक तर मी सांगतो त्या पंथाला मान, नाही तर मृत्यूला तयार राहा. हा जागतिक इतिहास आहे. भारताची भूमी वेगळी आहे. भारताची भूमी वेगळी आहे. भारताचं वैशिष्ट्य पुढे जाऊन स्वामी विवेकानंदांनी त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जे सांगितलं ते हेच, ही भूमी वेगळी आहे. ही भूमी प्रश्नांना मांडणारी भूमी आहे. या ठिकाणी किती धर्म मत संप्रदाय निर्माण झालेत, एकेका शब्दांवरून तत्वज्ञान निर्माण झालेत. हो, नुसता वेदांत घ्या, किती प्रकार, किती स्वरूप. इथे प्रश्न विचारायला बंदी नाही, याचं वैशिष्ट्य आहे. प्रश्न विचारायला बंदी नाही. मनात प्रश्न निर्माण होऊ द्या, त्याच्या उत्तरांचा शोध हे तुमच्या आयुष्याचं सार्थक आहे हे शिकवणारी आणि सांगणारी आहे भूमी. रामकृष्णांचा परिस्पर्श होतो, तसाच थेट प्रश्न आहे, देव बघितलाय तुम्ही? आणि ते ठाकूर आहेत, त्यांनी उत्तर दिलं, हो नरेंद्र, मी देव बघितलाय, अगदी जसा तू मला बघितलायस ना, बघतोयस ना, तसंच त्या परमेश्वराचं सगुण स्वरूपातलं दर्शन मी घेतलेलं आहे. आणि हा विवेकानंदांच्या आयुष्यातला ट्रान्सफॉर्मिंग पॉइंट आहे. बघा, मला खूप आश्चर्य वाटतं.
नोव्हेंबर 1881 ची ही भेट आहे आणि 84 मध्ये ठाकूर गेलेत. म्हणजे विवेकानंद होण्यापूर्वीच्या नरेंद्राचा ठाकूरांचा अनुबंध होण्यापुरा 4 वर्षांचा आहे. पण या 4 वर्षामध्ये मनात अथंग प्रश्नांचं थैमान असलेल्या एका नवयुवकाचं संबंध जगाला मार्गदर्शन करणाऱ्या एका सारथ्यामध्ये जे रूपांतर रामकृष्ण परमहंसांनी केलाय ना, अद्भुत प्रवास आहे तो. आज माझ्याजवळ वेळ नाही, औचित्यही नाही, पण कधीतरी ते समजून घ्या, ती वर्णनं समजून घ्या. एकमेकांना बघितल्यानंतर विवेकानंदांना आलेली अनुभूती, रामकृष्णांना आलेली अनुभूती, त्याची झालेली वर्णनं, तो सगळा आध्यात्मिक प्रवास विवेकानंदांना समजून घ्यायचा असेल ना, तर विवेकानंद कालीन परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल, त्यांचं आयुष्य समजून घ्यावं लागेल, जडणघडण समजून घ्यावी लागेल. कलकत्त्यातलं गर्भश्रीमंत असणारं त्यांचं घर विपन्नावस्थेत आलंय आणि रामकृष्णांकडे जातात समजल्यानंतर आई एक दिवस म्हणते की बाबा रे, माग ना काहीतरी, त्या कालीला माग. तशी अवस्था आली आपल्या घरावर आणि मनाच्या विकल अवस्थेमध्ये रामकृष्णांना म्हणतात की मला हवी आहे, नोकरी हवी आहे. ठाकूर म्हणतात माग, तिला माग, आईला माग. ती आई आहे, जे हवं ते देणारी आहे. तिला ऐहिक सुख मागायला जातात आणि काय ती अनुभूती असेल आध्यात्मिक. आई समोर बसल्यानंतर तोंडून बाहेर पडणारे शब्द आहे, मला ध्यान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. आणि एकदा नाही घडलं, एक 3दा घडलंय. आईला काहीतरी मागायला म्हणून जावं ऐहिक जीवनाच्या बद्दलच, आणि तिच्या समोर बसल्यानंतर मात्र निमिषार्धात तिचं ते सगुण साकार स्वरूप डोळ्यासमोर आल्यानंतर एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती स्पर्श करावी आणि मागावं एकच, काय? ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. जे 3 शब्द स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा निष्ठा आहे. उणापुरा 4 वर्षाचा संबंध आहे. या 4 वर्षामध्ये सविकल्प समाधीचा अनुभव झालाय स्वामीजींना. एकदम नाही मानलं बरं दोघांनी एकमेकांना, दोघांनीही एकमेकांची परीक्षा घेतलेली आहे. दोघांच्या चरित्रामध्ये त्याचे प्रसंग आहेत, मुळातून वाचा. मी यासाठी सांगतोय की अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या बुवांची पण गर्दी तुमच्या माझ्या समाजात आज झालेली आहे. तुम्हापाशी येण्या थकून याव, पाया व्यर्थ शीण आहे चालण्याचा, असं सांगणाऱ्या तुकोबांची परंपरा, संबंध आयुष्य विजनवासात घालवणाऱ्या आद्य शंकराचार्यांची परंपरा, दास डोंगरी राहतो सांगणाऱ्या छत्रपतींचा राज्याभिषेक सुरू असताना स्वतःला सज्जनगडावर ठेवणाऱ्या समर्थ रामदासांची परंपरा असणाऱ्या, विरक्त परंपरा असणाऱ्या तुमच्या माझ्या समाजात करोडो रुपयाची उधळण करणाऱ्या बाबाबुबांची गर्दी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आणि रामकृष्ण हा अनुबंध आपण जाणीवपूर्वक समजून घेतला पाहिजे. खरं अध्यात्म काय असतं, त्या दोघांच्याही अतिंद्रिय अशा स्वरूपाच्या अनुभवांना आपण थोडस बाजूला ठेवूयात. पण हे मेकिंग ऑफ विवेकानंद कसं आहे, स्वामीजींनी एका ठिकाणी लिहून ठेवलाय की माझ्या गुरूंचा माझा संबंध फक्त 4 वर्षांचा आहे, पण हे 4 वर्ष माझ्या आयुष्यातून वजा झालीत ना, तर माझ्या आयुष्यात केवळ शून्य उरेल. वाकडे सर या ठिकाणी मुद्दामे नमूद मी यासाठी करतोय कारण विवेकानंद आणि रामकृष्णांचा संबंध आलाच नाही. मुळे विवेकानंद कम्युनिस्ट होते, धर्मविरोधी होते, हिंदुत्व विरोधी होते, असं सांगणाऱ्या बुद्धिवाद्यांची सध्या चलती आहे. निखालस खोटे नॅरेटिव्ह, स्वतःच्या विखंडनवादी समाजाला तुकड्या तुकड्यात तोडणाऱ्या विचारांना पुढे करण्यासाठी महापुरुषांना वाटेल तसं वापरून घ्यायचं. विवेकानंदांचा आणि रामकृष्णांचा संबंधच नाकारायचा. ना विवेकानंद वाचले असतात, ना रामकृष्ण वाचले असतात. वेगळा अनुबंध आहे.
वेगळा अनुबंध आहे. आणि सविकल्प समाधीला प्राप्त झाल्यानंतर रामकृष्ण सांगतात की बाबा रे, तुझी किल्ली मी काढून घेत. कारण नोरेन हिमालयात जाऊन ध्यान साधना आणि अशा पद्धतीची सविकल्प समाधीची आराधना करणं यासाठी नाहीच होता जन्म. असे सविकल्प समाधीची आस लावून बसलेले अनेक साधू संत तुला हिमालयामध्ये दिसतील. समाजाकडे पाठ करून बसलेल्या अशा ज्ञानवंतांच्या आधारावर समाज उभा होत नसतो रे. हा भारत पुन्हा घडवायचा असेल, ही भरतभूमीच्या भरतभूमीनी एका आध्यात्मिक प्रेरणेचं मार्गदर्शन जगाला युगानुयुग केलंय. जीवन कसं असायला हवं, जीवन कसं जगायला हवं याचे ज्ञान तुषार ज्या ठिकाणी प्रस्फुटित झालेत, रामायण असो, महाभारत असो, वेद असो, उपनिषद असो, भगवान बुद्ध असो, भगवान महावीर असो, या सगळ्यांच्या जीवन चिंतनातून प्रेरणेतून सगळ्या जगासाठी जे पाथेय लाभलाय ना, हे पाथेय विसरलाय रे इथला समाज. एक आत्मविस्मृती आली आहे, स्वतःची ओळख विसरलाय. नोरेन, एका विशिष्ट कार्यासाठी तुझी योजना आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा तुला भारत बघावा लागेल. गुरूंचा भारत भ्रमणाचा उपदेश घेऊन स्वामीजी निघाले आहेत. ही भारताची ओळख आहे आणि स्वतःची ओळख करून घेण्याचा प्रयत्न आहे. बघा काय युवकांचे आयकॉन म्हणतोय मी. ज्याला काहीतरी घडवायचं असतं ना, त्याला पहिल्यांदा स्वतःला घडवावं लागत असतं. आणि स्वतःला घडवायचं असेल तर समाजाच्या त्या माणसापर्यंत पोहोचायचं असतं, त्या समाजाचं दर्शन जवळून घ्यायचं असतं जो समाज सर्वार्थानं तुम्हाला काहीतरी सांगत असतो. आजच्या आपल्या विद्यमान शिक्षण व्यवस्थेचं सर्वात मोठं दुर्दैवी प्राक्तन हे आहे की आम्ही कोंडून ठेवलाय विद्यार्थ्यांना आणि आम्ही कोंडून घेतलाय. लॅपटॉप आणि स्मार्टफोन आल्यापासून तर अजून कोंडून घेतलाय. म्हणजे पाय हलणं तर सोडा, आमची मुंडी हलत नाही आजूबाजूला, जे डोकं खुपसलं असतं. बघा, ज्याला घडवायचं असतं ना आयुष्य, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे असं ज्याला मनातून वाटत असतं आणि जग जिंकण्याची उर्मी ज्याच्यामध्ये असते ना, त्याने आधी भ्रमण केलं पाहिजे, समाज समजून घेतला पाहिजे. कुग्रामे अथवा नगरे पहावी बहुतांची घरे, भिक्षामीसे लहान थोरे पारखून घ्यावी, असं स्वामी समर्थांनी पुढे म्हटलं, रामदासांनी. विवेकानंद त्या वाटेचे प्रवाही आहेत. आणि गुरूंनी एक सांगितलं, लक्षात ठेव नोरेन, या प्रवासामध्ये, भारत शोधण्याच्या या प्रवासामध्ये तुला ना स्वतःबद्दल बोलणारे खूप लोक भेटतील. स्वतःबद्दल बोलणारे खूप लोक भेटतील, पण लक्षात ठेव, त्या लोकांपेक्षा तुला त्या लोकांना भेटायचं आहे बाबा रे, ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे, ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे, पण ते सांगण्याची शक्ती ज्यांच्या वाणीमध्ये नाही. ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं खूप आहे पण ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना सांगता येत नाही, असा समाजातला वंचित घटक, असा समाजातला पददलित घटक. नवरेन, त्याला जेव्हा भेटशील ना, त्याला जेव्हा समजून घेशील ना, त्याला जेव्हा गळ्याला कवटाळशील ना, तेव्हा या भारताचा शोध तुझा पूर्ण होईल आणि स्वतःचाही शोध पूर्ण होईल. हे रामकृष्णांनी सांगितलं. आणि लक्षात असं येतं की अगदी अलमोड्यापासून खाली श्रीपाद शिलेपर्यंत स्वामीजी भ्रमण करतायत. या भ्रमणामध्ये भारताला शोधण्याचा प्रयत्न करतायत. तत्कालीन समाजातल्या कुरीती प्रथा त्यांना दिसतायत. ज्या धर्माने प्राणी पक्ष्यांमध्ये देवत्व पाहिलं, झाडांची आणि प्राण्यांची पूजा करायला शिकवणारा धर्म, तो आपल्यासारख्याच माणसांना माणूस मानायला तयार नाही. अस्पृश्यतेचं थैमान ते बघतायत. केरळ सारख्या प्रांताला त्यांनी पागलांचा पागलखाना म्हटलाय. कठोर प्रहार विवेकानंद करतायत त्या सगळ्या कुरीतींवर आणि कुप्रथांवर. माझा आवाज येतोय मागे? आणि हे सगळं कशासाठी आहे? माणूस शोधायचा आहे, माणूस समजून घ्यायचा आहे त्यांना. आणि ही सगळी भारताची परिस्थिती पाहून श्रीपाद शिलेवर पोहोचतात. एक अखंड चिंतन त्यांच्या मनामध्ये सुरू आहे. एक बोध त्यांना घडतो आहे.
की अशिक्षित आहेत लोक, अज्ञानी आहेत लोक, अभावात आहेत, दारिद्र्यात आहेत. सगळ्या जगाला मार्गदर्शन करू शकणारा विचार, पण त्या विचाराचं प्रत्यक्ष कृतीरूप अतिशय ओंगळ आहे. हे सगळं बदलायला हवं, याचं भान त्यांना येत आहे. आणि त्याच वेळेला त्यांना दोन बोध होत आहेत. पहिला बोध हा, या देशातला सामान्य माणूस खूप चांगला आहे. या देशातली जी काही संस्कृती, परंपरा, सभ्यता, मूल्य असतील ना, ती सामान्य माणसांनी सांभाळून ठेवली आहेत. तलवारच्या आणि रेल्वे स्टेशनवरचा प्रसंग आहे. 3 दिवस स्वामीजी तिथे असतात. अनेक लोक भेटायला येतात, पण खायला कोणी विचारत नाही. तिसऱ्या दिवशी जेव्हा गलित गात्र अशा अवस्थेमध्ये बसले स्टेशनवर कुडकुडत, तेव्हा तो चांभार समाजातला पोर्टर येऊन विचारतो की स्वामीजी हे खाल्लंय का हो तुम्ही 3 दिवसात? स्वामीजी सांगतात नाही, माझ्या हातचं अन्न चालेल तुम्हाला? स्वामीजी म्हणतात की अरे मी माणूस तू माणूस असा प्रश्न का विचारतोय? आण, जे असेल ते आण. आणि त्याच्या हातचं अन्न खाऊन स्वामीजींचं पोट भरलंय. पुढे अमेरिका जिंकून आल्यानंतर वापस स्वामीजी आले. त्याच ठिकाणी स्वामीजींची सभा होती आणि स्वामीजींच्या जय जयकाराला जमलेले त्या जनसमुदायासमोर स्वामीजी बोलायला उभे राहिले. आणि एका कोपऱ्यामध्ये उभा असलेला तो पोर्टर दिसला. व्यासपीठावरून खाली उतरले, जाऊन त्याला गच्च मिठी मारतायत. आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारांची बरसात होतीये. लोकांना कळत नाही की काय आहे. स्वामीजी सांगतायत की आज जग जिंकून आलेल्या स्वामीचा जय जयकार करायला तुम्ही जमलायत, पण लक्षात ठेवा ज्या वेळेला भारत भ्रमणात होतो खायला अन्नही नव्हतं ना, त्यावेळेला मला एका अर्थानं जीवन दान देणारा हा माणूस आहे. स्वामीजींना एक शोध होतोय, स्वामीजींना एक बोध लागतोय. या राष्ट्रामध्ये अशी एक चांगुलपणाची धारा आहे, विद्यमान आहे, ती सामान्य माणसांनी जपून ठेवली आहे. आणि अजून एक धारा आहे, ज्या धारेच्या आधारावर, ज्या चेतनेच्या आधारावरच या राष्ट्राची निर्मिती होणार आहे. आणि स्वामीजी सांगतायत की ती धारा हिंदुत्वाची धारा आहे. जातपात, प्रांत, भाषा या सगळ्या भेदांवर मात करून या राष्ट्राला एक सूत्रात गुंफण्याचं सामर्थ्य केवळ हिंदुत्व नावाच्या विचारामध्ये आहे, केवळ हिंदुत्व नावाच्या रचनेमध्ये आहे, केवळ हिंदुत्व नावाच्या प्रेरणेमध्ये आहे. ही प्रेरणा गाय गंगा अशा स्वरूपामध्ये या राष्ट्राने कानाकोपऱ्यात सांभाळून ठेवलेली आहेत. स्वामीजी असंख्य त्या स्वरूपाचे उदाहरणं अनुभवतायत भारतामध्ये फिरत असताना. ही चेतना जागवायला हवी. या चेतनेच्या आधारावर या देशातला माणूस कर्म प्रवण करायला हवा. कसं करायचं याचं चिंतन करत श्रीपाद शिरेवर बसलेत. सगळा भारत त्यांच्या डोळ्यासमोर येतोय. भारताचा सगळा तो वैभवशाली इतिहास डोळ्यासमोर येतोय. आणि त्याच वेळेला भगभगीत अस्वस्थ वर्तमानही त्यांना मनाला पीळ पाडताय. सागर वसना पावन देवी सरस सुहावन भारतमा, निशिदिन पीन पयोधर वत्सल जनमन भावन भारतमा, तेरी करुणा काकड़ पाने याचक बन जग आता था, तेरे दर्शन से हो हर्षित मनवांछित फल पाता था, आज भिकारी है सुत तेरे करुणा सावन भारतमा, सागर वसना पावन देवी सरस सुहावन भारतमा. हे भारतमा कशी होतीस कशी झाली आहेस? तेरी रजको सिंचित करने गोरस सरिता बहती थी, गंगा यमुना सिंधु सदा मिल ललित कथाएं कहती थी, आज बहाती खंडित होकर उजड़ा कानन भारतमा, सागर वसना पावन देवी सरस सुहावन भारतमा. कसं होणार माझ्या या भारत मातेचं पुनरुत्थान? लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांच्या जीवनात ठाकुरां इतकंच किंवा ठाकुरांपेक्षाही जास्त स्थान कोणतं असेल ना प्रिय, तर ते त्यांच्या भारत मातेचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचा विचार आहे. त्यांच्या शिष्या भगिनी निवेदितांनी तर असं म्हटलंय की स्वामीजी म्हणजे घनीभूत भारत आहे, अखंड चिंतन भारतवर्षाचं आहे. आणि तिथे एक प्रेरणा प्राप्त झाली, माँ भगवतीची प्रेरणा, ठाकूर रामकृष्णांची प्रेरणा. आणि त्या प्रेरणेतून स्वामीजी अमेरिकेत पोहोचतायत सर्वधर्म परिषदेसाठी. विषय खूप मोठा आहे. उत्तरार्धामध्ये केवळ 5-7 मिनिटांमध्ये मला तुम्हाला तो सांगायचा आहे. पण लक्षात घ्या, या सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामीजी पोहोचलेत ना, तो प्रवास सोपा नाहीये. त्यांच्याजवळ निमंत्रण पत्र आहे. हा इतिहास आहे आणि समजून घेतला पाहिजे की त्यावेळेला भारतातल्या बुद्धिवादी लोकांच्या संघटनांनी स्वामीजींना विरोध केलाय. ब्राह्मो समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, यांनी साधं ओळखपत्र द्यायला नकार दिलाय. तिथे गेले, सामान चोरीला गेलं.
अन्नान्न अवस्थेमध्ये स्वामीजींना दिवस काढावे लागत आहेत. पैसे नाहीत, स्वस्त शहर म्हणून कोणीतरी सांगितलं की बोस्टनला जा. तिथून पत्र पाठवत स्वामीजींची सगळी पत्र उपलब्ध आहेत त्या अवस्थेचं वर्णन करणारी. आणि ती पत्र इथे पोहोचल्यानंतर या सैतानाच्या वाट्याला हेच यायला हवं होतं अशी मुक्ताफळ थिओसॉफिकल सोसायटीच्या मुखपत्रांमध्ये व्यक्त होत आहेत. हिंदुत्वाचं अभिधान घेऊन हलेला हा स्वामी कोणालाच नको आहे. बोस्टनला पोहोचतात. लेडी स्टॅनबर्न नावाच्या एका बाईने त्यांना आश्रय दिला. लक्षात घ्या, स्वामीजींचं ते भाषण आपण विसरलो ना तरी चालेल माझ्या दृष्टीने, पण त्या भाषणापूर्वीचे हे जे स्वामीजी आहेत ना, 3 मिनिटांचं भाषण आहे गजानन भाऊ. आणि खरं तर जे सांगितलं जातं की त्यांनी फक्त माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हटलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण हे संबोधन अमेरिकेला नवीन होतं अशी वस्तुस्थिती नाही आहे. स्वामीजींच्या आधी 3 लोकांनी बंधू आणि भगिनींनी सुरुवात केलेली आहे. पण स्वामीजींच्या बंधू भगिनींनी एक टाळ जुळली. स्वामीजींच्या बंधू आणि भगिनींनो या संबोधनाने अमेरिका थरारली. वर्णन अशी आहे, रोमारोलांनी केलेली वर्णन वाचा, वेळेच्या अभावी मला त्या खोलात जाता येणार नाही. पण स्वामीजींचं अवघं 3.25 मिनिटांचं भाषण ते झाल्यानंतर ते सभागृह असं पुलकित झालं. स्वामीजींना स्पर्श करायला लोक मंचावर आलीत, त्यांना हात लावून बघावा असं त्या धर्म परिषदेतल्या मोठ्या मोठ्या धुरीणांना वाटतं. असं काय आहे हो? लक्षात घ्या, हे शब्द केवळ शब्द नाही आहेत. अमेरिका बघते की या भणंग संन्यासाला आम्ही त्रास दिला, त्याला आम्ही आश्रय दिलेला नव्हता. स्वामीजींच्या बाबतीत एक सुप्रसिद्ध वचन आहे, डोंट मेजर एनी हाईट ऑफ एनी सक्सेस. तुम्ही लक्षात घ्या, तारुण्याच्या उंबरठ्यावर अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. डोंट मेजर एनी सक्सेस. कुठल्याही यशाला त्या परिमाणामध्ये मोजू नका. कोणत्या? डोंट मेजर एनी सक्सेस बाय द हाईट इट हॅज अचीव्ड. मनुष्य किती उंचीवर पोहोचला याच्यावरून त्याच्याकडे बघू नका. अनेकदा माणसं उंचीवर असेच पोहोचून जातात. प्रासाद शिखरस्तोपी काकोन गरुडा येते. एखादा कावळाही जाऊन एखाद्या उंच प्रासादावर बसून जातो, जुगाड करून, जंतर करून. कुठे बसला यावरून माणसाची किंमत करू नका. डोंट मेजर एनी सक्सेस बाय द हाईट इट हॅज अचीव्ड, बट मेजर इट बाय द ऑब्स्टॅकल्स इट हॅज ओव्हरकम. आयुष्यात किती कठीण परिस्थितींवर मात करून तो पुढे आलाय ना, याच्यावरून त्याची उंची मोजायची असते. स्वामीजींचं आयुष्य, स्वामीजींचा तो अमेरिकेतला कालखंड किती अर्थ आहे, तो किती अर्थ आहे. त्या बोस्टनमध्ये त्यांनी फिरायला निघावं, त्यांचा तो वेश, त्याची थट्टा मस्करी उडवावी लोकांनी. बरं, बाजारामध्ये एखाद्या ब्रिटिश माणसाने, एखाद्या अमेरिकन माणसाने त्यांचा फेटा धरून ओढावा, त्याच्या सोबतच्या मॅडमनी फितफित हसत म्हणावं, फ्रॉम वेअर दिस रस्टिक मॅन हॅज कम. हा गावंढळ माणूस या सभ्य देशामध्ये कुठून आला? आणि स्वामीजींनी बाणेदारपणे त्याला उत्तर द्यावं, येस, दिस रस्टिक मॅन हॅज कम फ्रॉम दॅट कंट्री where knowledge and character becomes the man gentleman, not the barbers and tailors like your country. लक्षात घे बाबा, हा रस्टिक मॅन, गावंढळ मॅन त्या देशातून आलाय ज्या देशामध्ये ध्यान आणि चारित्र्य माणसाला जंटलमन करत असतं. कपडे शिवणारे टेलर म्हणजे कपडे आणि वेशभूषा, केशभूषा माणसाला जंटलमन नसते करत. या सगळ्या अडथळ्यांवर इतकं सगळं सोसून तोंडातून बाहेर पडताय माझ्या बंधू आणि भगिनींनो, म्हणून टाळ्यांचा कडकडाट. फक्त 3 वैशिष्ट्ये तेवढी सांगेन त्यांच्या भाषणाची. एक, कृतज्ञता. ही स्वामीजी सगळ्या हिंदूंच्या वतीने अमेरिकेला कृतज्ञता मागतायत, आभार व्यक्त करतायत. आणि सगळ्यात महत्वाचा विचार जो स्वामीजींनी दिला तो विश्वबंधुत्वाचा विचार आहे. ही जागतिक धर्म परिषद म्हणजे काही धर्म परिषद वगैरे नव्हती. अमेरिकेला 400 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमेरिकेच्या वैभवाचं प्रदर्शन करण्यासाठी भरलेली ती कॉन्फरन्स. आणि आमच्यामध्ये जातीभेद नाही असं सांगणाऱ्या ख्रिश्चन धर्माच्या 255 पंथांमध्ये जी मारामारी सुरू होती त्यावर तोडगा कसा काढायचा म्हणून कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटांनी मिळून बनवलेली एक परिषद.
वस्तुतः तिचा उद्देश ख्रिश्चन धर्माचं महात्म्य प्रस्थापित करायचं. त्या परिषदेमध्ये स्वामीजी सगळ्या जगाला इशारा देत आहेत, धोक्याची घंटा वाजवत आहेत की बाबा रे, सगळे आपण एकाच ईश्वराचे लेकर आहोत. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून पंथाडी धर्म उदयाला आलेत. कोणतं धर्मवेळ तुम्ही अंगामध्ये बाळगून जगतात? ही जगाच्या विनाशाची मृत्यूघंटा आहे, स्वामीजींचे शब्द आहेत. लक्षात घ्या, 11 सप्टेंबरला स्वामीजींनी 1993 मध्ये हे म्हटलं. बरोबर 100 वर्षानंतर 11 सप्टेंबरलाच त्याच अमेरिकेमध्ये त्याच धर्मभेदानी ते ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त केले. धर्माच्या आधारावर दहशतवाद ज्यांनी पोचला त्या जागतिक शक्तींना स्वामीजी 100 वर्षापूर्वी सांगतायत की अरे, सहअस्तित्व, समन्वय हीच विश्वाच्या शांततेची गॅरंटी आहे. आणि माझा हिंदू विचार ही गॅरंटी देणारा विचार आहे. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, माझ्या विचाराने मला एक आध्यात्मिक लोकतंत्र दिलं. जन्माला आल्यानंतर प्रत्यक्ष परमेश्वराला निवडण्याचं स्वातंत्र्य देणारा माझा धर्म, एकच सत् विप्रा बहुधा वदंती सांगणारा माझा धर्म, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, आकाशातून पडणारं पाणी जसं शेवटी समुद्रालाच मिळतं, तसं कुठल्याही मार्गाने आराधना करा रे, पूजा करा रे, प्रार्थना करा रे, ती एकाच परमतत्वाला जाणार आहे हे सांगणारा माझा धर्म, जो धर्म आध्यात्मिक लोकतंत्राला सांगणारा एकमेव धर्म आहे, विचार आहे. त्यामध्ये बंधुता निहित आहे. या बंधुतेशिवाय जगाचं कल्याण होणार नाही हे स्वामीजी तिथे सांगतायत, ताकदीने सांगतायत. हिंदू सदा से विश्व बंधु है, जड़ चेतना अपना माना है, मानव तरु पशु गिरी सरिता में एक ब्रह्म को पहचाना है, जो चाहे जिस पथ पर जाए साधक केंद्र बिंदु पहुंचेगा. म्हणून हिंदू जगे तो विश्व जगेगा, मानव का कल्याण जगेगा. जगाच्या पाठीवर एकमेव भूमी, आणि या भूमीतला हा विचार की ज्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने जा रे बाबा, फक्त त्या मार्गाने जाताना दुसऱ्याचा दुस्वास करू नको, द्वेष करू नकोस. त्याला त्याच्या पद्धतीने जाऊ दे, तू तुझ्या पद्धतीने जाऊ दे. जिओ और जिनो दो वाला हा विचार आहे. स्वामीजी या अनुषंगाने वेदांत तत्वज्ञान तिथे समजावून सांगतायत. आणि त्याचबरोबर स्वामीजी दुसरा विचार पण त्या ठिकाणी मांडतायत, ज्याचं प्रवर्तन स्वामीजींनी भारतामध्ये प्रामुख्यानं केलाय. तो विचार आहे, मनुष्य हा पापी आहे कारण तो पापातून जन्माला आलाय, अशी मांडणी करणाऱ्या विचारधारांना स्वामीजी सांगतायत मनुष्य पापी नाही, तो पापातून जन्माला आलेला नाही. माझं तत्वचिंतन, माझा विचार असं सांगतो की तो अमृतस्य पुत्र आहे, तो ईश्वरी चेतनेचा अंश आहे. तुम्ही आणि मी, प्रत्येक जण, तुम्ही आणि मीच कशाला, तुमच्या माझ्या आजूबाजूचे प्राणी पक्षी सुद्धा त्या परमेश्वरी चेतनेचा एक अंश आहे. म्हणून सर्वाभूती परमेश्वर आहे आपल्याकडे सांगितलं. स्वामीजी सांगतात पाप या संकल्पनेवर प्रहार करतायत. आणि हा विचार घेऊन प्रामुख्याने स्वामीजींनी भारतामध्ये मग उद्बोधन केलंय. बघा, जगाला वेदांत सांगणाऱ्या स्वामीजींनी वापस आल्यानंतर भारतामध्ये वेदांत नाही सांगितलं. तिथे ज्ञानयोग सांगतायत, इथे कर्मयोग सांगतायत. त्याचं कारण त्यांच्या लक्षात असं येत आहे की या भूमीतल्या माणसांना ज्ञानाची गरज नाही, ज्ञान तर खूप आहे हो, दिवसागणिक ज्ञान जन्माला येत आहे. गरज इथे कर्माची. प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये एकच आत्मा आहे असं सांगणारा हजारो वर्षांचा विचार ज्या भूमीत अस्तित्वात आहे, त्या भूमीमध्ये माणसं आपल्यासारख्या माणसाला हात लावायला तयार नाहीत. स्वामीजींचा एल्गार त्या विरोधात आहे. स्वामीजी इथे आल्यानंतर जीवभावे शिवसेवेचं सूत्र त्यांच्या गुरुजींनी दिलेलं. शिवाची सेवा, शिवाची आराधना म्हणजे त्या शिवाचा अंश ज्या माणसाच्या अंतःकरणात आहे त्या माणसाची सेवा असते. हा विचार घेऊन त्यांची सगळी ती भाषणं तुम्ही पंबनच्या किनारपट्टीवर ते आलेत. आणि पहिलं भाषण जे झालं भारतीय व्याख्याने म्हणून मठाने फार सुंदर त्याचं संकलन प्रसिद्ध केलंय. ती सगळी भाषणं माझ्या युवा मित्रांनो मुळातून वाचा. माणूस घडवण्याचा, माणूस जागवण्याचा, या देशातला तरुण जागवण्याचा प्रयत्न स्वामीजी करतायत. का ते ऐकावं ना युवकांचे. ते सांगतायत की काय मिळालंय तुम्हाला संचित विचारांचं, पण लक्षात घ्या हे संचित जोपर्यंत कृतीमध्ये येणार नाही. ते सांगतात 50 वर्ष सगळ्या देवदेवतांना विसरा आणि फक्त भारत मातेला आपला आराध्य म्हणून तिची उपासना करा. वेदांताचा उपदेश घ्यायला आलेल्या त्या पंजाब मधल्या गृहस्थांना ते वेदांताबद्दल काहीच विचारत आणि सांगत नाही. ते चौकशी करतायत तिथल्या दुष्काळाबद्दलची.
या देशातला सामान्य दुःखी पीडित माणूस जो आहे ना, त्या माणसासाठी संघटन आणि सेवा हे सूत्र अद्यतन काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी दिलेलं आहे. ते तरुणांना आवाहन करतात की माझ्या युवा मित्रांनो, उभे व्हा, एक संकल्पना मनामध्ये घ्या, त्या संकल्पनेमध्ये स्वतःला घोळवून घ्या, स्वतःच्या तनमन प्राणामध्ये, शिरांमध्ये, रक्त धमन्यांमध्ये केवळ आणि केवळ ती आयडिया, ती कल्पना अंगामध्ये बाळगा, त्या कल्पनेसाठी जगा. लक्षात घ्या, एक सुंदर अशा स्वरूपाचं भविष्य तुमच्या समोर तुम्ही साकारलेलं असेल. कोण आहात तुम्ही? तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तुम्ही पुत्र अमृताचे, तुम्ही पुत्र या धरेचे, उजळून टाकू धरती भवितव्य मातृभूचे, पृथ्वीस जिंकणारे अरे आले अनेक येथे, न उरले निशाण त्यांचे आता जगात कोठे. गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही, गजनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही. आम्ही कालकूट प्यालो आम्हा मरण कैसे, आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून टाकू धरती भवितव्य मातृभूचे. आणि लक्षात घ्या, पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वामीजींना फार कमी आयुष्य लाभलं रे. स्वामीजींचं आयुष्य फक्त 39 वर्षांचं आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये केवढं अभूतपूर्व का. रामकृष्ण मठाचं सगळं संघटन ते उभं करतायत. दुष्काळी प्रदेशांमध्ये छावण्या, अन्नसत्र, एक एक माणूस जागा आणि उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी जसं सांगितलं की या राष्ट्राला कर्मयोग देणारा आधुनिक काळातला महान स्वरूपाचा ऋषीवर आहे. त्यांनी सांगितलं की माणूस उभा झाला पाहिजे. वॉन्टेड मेन, वॉन्टेड मेन. आजही समकालीन संदर्भामध्ये स्वामीजी महत्वाचे का ठरतात? 2 संदर्भात महत्वाचे ठरतात. आता धर्म युद्धाची आणि सत्तेची जागा अर्थसत्तेने घेतली आहे. परिस्थिती बदललेली नाही. 100 वर्षापूर्वी धोक्याचा इशारा ते धर्मवेडाला देत होते. आज तो इशारा अर्थवेडाला देण्याची वेळ आली आहे. सगळ्या जगाची अर्थसत्ता आमच्याच हातात असावी या पिपासेनं पागल झालेल्या राष्ट्रांनी सगळ्या जगाच्या शांततेला वेठीला धरलाय. मित्र हो, अध्यात्म जीवनातून कधीच हद्दपार होत आहे लोकांच्या. आणि या जागतिक परिस्थितीचे गारूड असं आहे तुमच्या माझ्या मनावर सुद्धा, की आपण सुद्धा केवळ सुखासीनतेच्या मागे लागलो आहे. हरकत नाही, आनंद आणि सुख मानवी जीवनाचं एक प्राधान्याचं लक्षण असतं. पण त्या सुखासाठी आम्ही ज्याला त्याला ओरबडायला लागलेलो. त्या ठिकाणी स्वामीजींनी सांगितलं होतं की बळी तो कान पे हा चुकीचा विचार आहे, कारण त्याच्यातून सर्वायवल ऑफ द फिटेस्ट येतं. मग जो फिट असतो तो निसर्गाचं वाटेल तसं शोषण त्याच्या सौख्यासाठी करायला लागतो. स्वामीजी सांगतात, माझ्या भारताचा विचार निसर्गाच्या शोषणाचा नाही रे, निसर्गाच्या दोहनाचा आहे. माझ्या भारताचा विचार जीवभावे शिवसेवेचा आहे. समकालीन वास्तवातही या विचारांची तेवढीच आवश्यकता आहे. स्वामीजी माणूस उभा करायला निघालेत. आज कधी नव्हे तेवढा माणूस कोलमडतो आहे. तुम्ही वोकिझम नावाचा विषय ऐकला असेल ना. आम्हाला कोणतीच व्यवस्था नको आहे. स्वामीजी फार भयानक आहे बरं. म्हणजे एखाद्या पुरुषाला बाई व्हावंसं वाटणं आणि त्यांनी बाईचे कपडे घालून वावरणं इथपर्यंत समजून घेऊ आपण तथाकथित व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने. पण मी असं ऐकलं की अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये भाऊ आता मागणी होती आहे महाविद्यालयात की आमच्यासाठी डॉग फूड आणा. कारण तुम्ही कोण सांगणार मी माणूस म्हणून, हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला मी कुत्र्यासारखा वाटतो, मी कुत्र्यासारखा राहील. म्हणून महाविद्यालयाच्या प्रशासनाने माझ्यासाठी कुत्र्यांच्या खाद्यान्नाची व्यवस्था करायला हवी. इथपर्यंत हे वोकिझम नावाचं विष तरुणाईला कुरतडत चाललेलं आहे. आणि कशाचं लिबरलिझम हो, कशाचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, जे माणसाला माणूस म्हणूनही मानायला तयार नसतं ते. एकीकडे परिवर्तनासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या महापुरुषांची परंपरा असताना असा सगळा समाज उद्ध्वस्त करणारे विचार जेव्हा मनुष्याला ग्रासतायत, त्यावेळेला स्वामीजी पुन्हा पुन्हा आठवतात जे सांगतायत, वॉन्टेड मेन नॉट द सिस्टम्स फिट अँड वाईज. कशाला व्यवस्थांसाठी लढता आणि व्यवस्थांची चर्चा करता? अरे अनेक व्यवस्था आल्यात आणि गेल्यात. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही माणसाला सुखी करून दाखवू.
तो फ्राईड नावाचा एक माणूस आला, त्यांनी सांगितलं होतं की काम हीच माणसाची म्हणे मूलभूत प्रेरणा आहे. तो मार्क्स नावाचा एक इसम आला होता, त्यांनी सांगितलं की दाम ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. आम्ही सगळे प्रयोग करून बघितले, नाही झाला माणूस सुखी. Wanted men, not a festive seat and vice, not a faith with rigid eyes. अनेक धर्ममत संप्रदाय उदयाला आले. ते कमी आहे की काय म्हणून आता लोकांना अजून नवीन धर्म स्थापन करावेसे वाटतंय. धर्मांनी सुद्धा नाही दिलं सुख. उलट धर्माच्या नावाने जेवढी हिंसा झाली ना जगात, तेवढी अन्यत्र कुठे झाली नाही. Not a faith with rigid eyes, not wealth with gracious spiles, not even with the potent pain. Wanted men. आम्हाला माणूस हवाय. तो माणूस आम्हाला घडवावा लागेल. तो माणूस घडवण्यासाठी त्या माणसाच्या अंतरंगामध्ये अध्यात्माचं अधिष्ठान द्यावं लागेल. अध्यात्माच्या अधिष्ठानावर जेव्हा जीवभावे शिवसेवा हे त्याच्या जीवनाचं सूत्र होईल, तेव्हा सात्विकता आणि सार्थकता दोन्ही त्याच्या अंतःकरणामध्ये आपोआप प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मानवी जीवनाचं जे खरं प्रयोजन आहे, ज्या शोधासाठी हा प्रवास आहे, तो कोहम पासून सोहम पर्यंतचा मार्ग आपोआप खुलत जाईल, आपोआप प्रशस्त होत जाईल. स्वामीजी त्यांच्या सगळ्या भारतातल्या चिंतनातून हे सूत्र मांडतायत. मित्रो, स्वामीजींच्या या सगळ्या चिंतनाचं आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण स्मरण करूयात. एक युवक म्हणून, एक तरुण म्हणून 39 वर्षांच्या आयुष्यामध्ये या देशाचं हे चिरतारुण्य तुम्हाला मला काय बोध देत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. खूप बोलता येईल स्वामीजींबद्दल. त्यांनी अनेक भविष्य वर्तवली, ती खरीही ठरली. स्वामीजी म्हणाले होते की मला माझी भारत माता स्वतंत्र होताना दिसते आणि विश्वगुरुपदी विराजमान होऊन ती सगळ्या जगाला मार्गदर्शन करते असंही मला दिसतंय. माझ्या युवा मित्रांनो, त्याची प्रासाद चिन्ह आज सुरू झालेली आहेत. सगळ्या जगाने मार्गदर्शनासाठी तुमच्या माझ्याकडे पाहावं, आपल्या राष्ट्रप्रमुखाकडे पाहावं, त्याला बोलवावं, त्याचा सल्ला घ्यावा. या वाटेवर महासत्ता बनत असलेला तुमचा माझा देश वाटचाल करतोय. चला या करवट बदलणाऱ्या इतिहासाचे आपण सगळेजण साक्षी होऊयात. पण त्यासाठी सदैव एक स्मरण ठेवूयात. जे स्मरण म्हणा, जी अपेक्षा म्हणा, स्वामीजींनी युवकांकडून ठेवलेली आहे, त्या अपेक्षेसह स्वामीजींच्या अभिवादनार्थ मी बांधत असलेल्या वाक्पूजेला मी विराम देणार आहे. स्वामीजी म्हणतायत, युवक तू बडा महान है, भूलमत युवक तू बडा महान है. तू जो चाहे पर्वत पहाड़ों को फोड़ दे, तू जो चाहे माटी से अमृत निचोड़ दे, तू जो चाहे धरती को अंबर से जोड़ दे. अमर तेरे प्राण मिला तुझको वरदान, तेरी वाणी में छुपा महाकाल है रे. युवक तू बडा महान है, भूलमत युवक तू बडा महान है. या जगाचा इतिहास युवकांचा इतिहास आहे. तो युवकांनी घडवला आहे. धरती सा धीर तू है, अग्नि सा वीर, तू जो चाहे तो काल को भी थाम ले. पापों का प्रलय रुके, पशुता का शीश झुके, तू जो अगर हिम्मत से काम ले. निज को तू जान, निज को तू जान, जरा शक्ति पहचान. तेरी वाणी में युग का आह्वान है रे. युवक तू बड़ा महान है, भूलमत युवक तू बड़ा महान है. धन्यवाद. धन्यवाद सर.